धुणं धुवून झालं. गंगानं धुतलेल्या कपड्यांच्या ढिगाकडं पाहिलं. रोजचंच एवढा ढिगारा, 7-8 माणसांचं धुणं निघायचं. मोठं अंगण, विहीर, 2 रहाटं, धुणं धुवायसाठी 2 मोठे दगड. दमून भागून गंगा दगडावर बसली. 2-3 मिनिटांनी शारीरिक दुखणे जाणवायला लागले. डावा हात, जो काल रात्री तिच्या नवऱ्यानं जोरात पिरगाळला होता, पाठ तर कसकसत होती, लाथाबुक्क्यांनी सुबकली होती. गंगा इंग्रजी विषय घेऊन BA झाली होती. 10वी सुद्धा न झालेला श्याम, तिचा नवरा, गेली 6 वर्ष तिच्यावर अन्याय अत्याचार करत होता. लग्नात मोठी फसवणूक झाली. मुलाला शेतीची आवड आहे म्हणून तो पुढे शिकला नाही. गावात मोठा वाडा, 10 एकर पाण्याखालची जमीन, ऐश्वर्य पाहून आपली मुलगी सुखासमाधानात राहील ही आईबाबांची कल्पना. नाहीतरी खूप शिकलेल्या व्यसनी निघाला तर? त्यापेक्षा लहान तालुक्याचे गाव असेना, मुलगी आनंदात राहील. लग्नाचा सगळा खर्च मुलाकडच्यांनी केला. राजेशाही थाटात लग्न झालं. पहिल्या रात्रीच तिचा नवरा तिला कळला. साक्षात पशु होता. त्यानं चक्क तिच्यावर हल्ला चढवून ओरबाडलं. माया, प्रेम, शृंगार हे शब्द त्याच्या कोशातच नव्हते. वेळ अवेळ काही पाहत नसे. संधी मिळताच श्याम तिच्यावर तुटून पडायचा. तिचा 5 वर्षाचा मुलगा हातात लाडू घेऊन आला. त्याचे नाव दिनेश ठेवले. आजी आजोबांच्या लाडात अगदी वाया गेला होता. आईच्या हातून निसटत चालला होता. येऊन धुण्याच्या ढिगाऱ्यावरच बसला. गंगा पटकन उठली. त्याला ढिगाऱ्यावरून बाजूला खेचला. दिन्याला राग आला. रागारागानं त्यानं हातातला लाडू भिरकावून दिला. पाय आपटत घरात निघून आला. धुण्याचा ढीग उचलून तीही निघाली. सकाळी उठल्यापासून रात्री पाठ टेकेपर्यंत कामाचा ढिगारा असायचा. श्यामची थोरली बहीण रखमा 2 वर्षांपूर्वी नवरा मेल्यावर आपल्या 3ही मुलांसह इथेच ठिय्या मारून बसली होती. खरं तर तिला आपला भाऊ कसा आहे हे पक्क ठाऊक होतं. पण आता लग्न झालंय समजून घ्यायला नको का? आता त्याला सुधारण्याची जबाबदारी तिचीच आहे असं बोलायची. लाव्या करायच्या असेच उद्योग करत होती. तिची 3ही मुलं आधाशी, खादाड आणि भांडकुदळ होती. दिनेश लहानपणापासून त्यांच्याच संगतीत होता. त्याच सवयी त्याला लागत होत्या. श्याम ना खुडा ना शहाणा. शेतावर जात नसे, कोणतेही काम करत नसे. खावं प्यावं, जमेल तेवढा आडदांडपणा करावा, अकारण चिडावं, हातातल्या वस्तू फेकून द्याव्यात. मनाविरुद्ध जरा काही झालं तरी अंगावर धावून जावं. मग बायको, आईवडील, लहान मूल यात फरक कसा होणार? पहिल्या 1-1.25 वर्षानंतर तिनं त्याला शारीरिकदृष्ट्या जवळ येऊ दिलं नव्हतं. मग तो खवळून अंगावर यायचा, मारहाण करायचा. अशावेळी त्याच्या अंगात वेगळीच शक्ती संचारत असे. कशीबशी सुटका करून घेण्याशिवाय गंगा दुसरं काही करू शकत नसे. काल रात्री त्याने तिला चांगलंच मारलं होतं. आरडाओरडा ऐकूनही घरातलं कोणीही मध्ये पडत नसे. दुपारची वेळ. सगळी कामे आवरून अंगणात झाडाखाली येऊन गंगा बसली. तिच्या आजूबाजूलाच दिनेश खेळत होता. घरातली इतर मंडळी दुपारची झोप घेत होती. गंगा शून्यात नजर लावून आपल्या आयुष्याचा विचार करत होती. लग्न झाल्यावर मुलगा सुधारेल या संकल्पनेचा ती बळी होती. तिचा श्यामवर राग नव्हता. तो तर शहाणा नव्हेच, पण त्याच्या जवळच्या सगळ्या शहाण्यांनी आपल्याशी केलेला हा खेळ. आता तर डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही. अश्रूसुद्धा उन्हाळ्यातल्या उथळ नदीसारखे आटून गेलेत. कधीकधी वाटतं गळ्याला मोठा दोंडा बांधून विहिरीत नाहीतर नदीत उडी मारावी. तेवढ्यात तिच्या खांद्याला स्पर्श झाला. नेहमीचा, मायेचा, सावित्री बहिणीचा स्पर्श. सावित्री बहिणी गंगापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी असावी. खूप प्रेमळ. गंगाची आणि तिची मैत्री जमली. ती गंगाला तिच्या दुःखात आधार द्यायची. शेजारीच वाड्यात राहत होती. नात्याची नव्हती, पण खूप जीव लावायची. अळूच्या वड्या मी केल्यात, घे, सावित्री बहिणी म्हणाली. नको, माझं जेवण झालंय, गंगा बोलली. गंगाजवळ बसत, माहिती आहे तुझं जेवण झालंय, कशी झाली ते तरी सांगशील काय? सावित्री बहिणी म्हणाल्या. माझी आता कशावरच वासनाच राहिली नाही आहे. रोज असं शरीर आणि मनानं मरण्यापेक्षा एकदाच सगळे संपवून टाकावे. गंगा म्हणाली. त्यापेक्षा या नरकातून का जात नाहीस? चांगली BA झाली आहेस, माहेरी जा. तुला कुठेही लहान मोठी नोकरी मिळेल. नाही नोकरी मिळाली तर 4 घरची धुणी भांडी कर, पण स्वाभिमानानं जग. इंग्रजी विषय होता तुझा, शिकवण्या सहज मिळतील तुला.
सावित्री वहिनी काळजीने बोलत होत्या. माझा आत्मविश्वासच नष्ट झालाय, गंगा म्हणाली. तुझ्या घरच्यांना ठाऊक आहे हे सगळं? सावित्री वहिनीनं गंगाला विचारले. सगळं नाही, पण साधारण कल्पना आहे त्यांना. ते मला इथून न्यायला तयार आहेत. मीच त्यांना अडवलंय. मी सहज जाईन, पण दिनेशचं काय? त्याला हे लोक सोडणार नाहीत. त्याला घराण्याचा कुलदीपक म्हणतात, गंगा असह्यपणे म्हणाली. याच्यातच कशाला जीव गुंतवतेस? नवरा बायकोच्या प्रेमाचा हृदयमिलनाचा अंकुर असेल तर त्यात जीव गुंतवणे बरोबर आहे. पण गंगा ओंजळीत तोंड लपवून हुंदके देऊन रडू लागली. गंगा, मी तुला मदत करीन, पैसेसुद्धा देईन. अशीच दुपारच्या गाडीनं जा, अंगावरच्या कपड्यानिशी जा. इथल्या कोणत्याच गोष्टीत जीव गुंतवू नकोस. मुक्त हो, मोकळी हो. प्रेमाच्या वातावरणात माहेरी श्वास घे. सावित्री बहिणीने बळेबळेच गंगाच्या तोंडात वड्या भरवल्या. गंगा, अगं तुझ्यासारखी 2 वर्षांनी लहान माझी बहीण होती, सरिता तिचं नाव. 13 वर्षांची होती. तापाचं निमित्त झालं, ताप मेंदूपर्यंत गेला, त्यातच ती गेली. ती नाकी डोळी तुझ्यासारखी होती. तुझे हे हाल होताना मला तिचेच हाल होत आहेत असं वाटतं. कधी कधी वाटतं एक बंदूक घ्यावी आणि तुझा नवरा, तुझा सासू सासरे, नणंद यांना खाळखाळ गोळ्या घालाव्यात, ठार मारावं त्यांना. सावित्री बहिणी, खरंच मी जाऊ शकेन? गंगाने विचारले. जाऊ शकेन नाही, जा. सोडून दे हा नरक. उद्याच मी सगळी व्यवस्था करीन. सावित्री बहिणीचे बोलणे ऐकून गंगाला खूप धीर वाटला. सावित्री बहिणी, मला थोरली बहीण नाही, थोरला भाऊच. आम्ही दोघंच भावंड. पण खऱ्या बहिणीनंही लावली नसती एवढी माया मला लावलीस. गंगा सावित्री बहिणींचा हात पकडून रडू लागली. तू जा, मोकळी हो. मी तुला भेटायला येईन. तुला सुखी झालेली पाहायचंय मला. गंगेला धीर देऊन सावित्री निघून गेली. रात्रीची वेळ, सगळं आवरून झालं. गंगा आपल्या खोलीत आली. आतून कडी लावली. थोड्या वेळानं दरवाजा वाजला. श्यामनंच वाजवला होता. काल रात्रीची पुनरावृत्ती तिला नको होती. तिनं दरवाजा उघडला नाही. दरवाजावर लाथाबुक्क्या पसू लागल्या. वाटलं दरवाजा आता मोडतोय. नंतर एकदम सारं शांत झालं. गंगाला मात्र रात्रभर झोप आली नाही. जन्मापासूनची 19 वर्षे आणि लग्नानंतरची 6 वर्षे, 6 युगांसारखी. खरंच या 6 वर्षात आपण जगलो का? कोणतं सुख मिळालं आपल्याला? आपल्या अर्धवट मुलाच्या सुधारणेच्या प्रयोगातलं एक केवळ यंत्र म्हणून आपला वापर झाला. केवढा अपमान! त्यापेक्षा मृत्यू अधिक चांगला. वारंवार यातना देत नाही. एकदा शेवटी अंतिम वेदना आणि मग मुक्तीच. सकाळ होईपर्यंत एक क्षणसुद्धा तिला झोप लागली नाही. उद्या आपण मुक्त होणार, पण ती मुक्ती सफल होईपर्यंत भय होतेच. गेल्या 6 वर्षात झालेल्या प्रत्येक शारीरिक आणि मानसिक अपमानाचा चित्रपट डोळ्यासमोरून सरकून गेला. सकाळ झाल्यावर दरवाजा उघडून ती कामाला लागली. बाहेरच्या खोलीत सोफ्यावर श्याम अस्ताव्यस्त अवस्थेत झोपला होता. दुपारपर्यंत सगळी कामं आवरली. जेवण गेलंच नाही. 2 घास पोटात ढकलले. बाकीची मंडळी जेवून वामकुक्षी घेऊ लागली. दिन्याला तिनं बळेबळेत झोपवला. अंगावर घरचीच पण जरा बरी साडी होती. मागल्या दारातून ती निघाली. कोपऱ्यावर सावित्री वहिनी आणि तिचा नवरा राजाराम उभे होते. तिघंही लगबगीनं स्टँडवर गेले. गंगाच्या मनात भीतीचा राक्षस थैमान घालत होता. सावित्री तिला धीर देत होती. शेवटी गाडी आली. गर्दी नव्हती. गंगाला जागा मिळाली. सावित्रीनं तिच्या हातात एक डबा, पाण्याची बाटली आणि 50 रुपये ठेवले. तिनं तिकीट काढलंच होतं. अगं हे काय? हे कशाला? गंगा डोळ्यात अश्रू आणत म्हणाली. डब्यात लाडू चिवडा आहे. नीट जेवली नसशीलच. 4 तासाचा प्रवास आहे. वाटेत खा. स्टँडपासून तुझे घर लांब आहे. पैसे रिक्षाला होतील. माझा पत्ता तुला ठाऊक आहे. पत्र पाठव. चातकासारखी तुझ्या पत्राची वाट पाहत असेन. बोलता बोलता सावित्रीला हुंदका आला. डोळ्याला पदर लावून ती गाडी खाली उतरली. गाडी सुटली. गंगाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती सारखं पुसत होती. खरंच त्या नरकातही सावित्री वहिनींची शब्दातही वर्णन करता येणार नाही अशी माया लाभली. किती अमर्याद प्रेम केलं तिनं. मुक्तीचा मार्गही तिनंच दाखवला. गंगानं निघण्याआधी एक सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली आहे. सासरेबुवा ज्या टेबलावर वाचायला लिहायला बसतात तिथं सहज दिसेल अशी ठेवली आहे. चिठ्ठी वाचून केवढा गदारोळ माजेल.
विचारांच्या कल्लोळातच 4 तास कसे गेले कळलेच नाही. गाडी थांबली. लग्नानंतर एकदाही आपल्या गावी आली नव्हती. 6 वर्षानंतर आपल्याला माहेरचे दर्शन होत होते. 6 वर्षात माहेरी यायला मिळालंच नाही. बाळंतपणातही माहेरी सोडलं नाही. घरच्या खऱ्या गोष्टी कळतील या भीतीनं माहेरचे लोक यांना आपल्याला भेटूच दिलं नाही. जेव्हा भाऊ भेटायला आला तेव्हा श्यामला शेतावरच्या घरात लपवून ठेवलं जायचं आणि आपणही दडपणानं खोटं बोलत होतो. विचारातच असताना घरासमोर रिक्षा येऊन थांबली. पैसे देऊन घराच्या दारात गंगानं बेलचं बटन दाबलं. घरी काय सांगायचं, कशी सुरुवात करायची, छातीवर मनामनाचं दगड ठेवल्यासारखं वाटायला लागलं. दरवाजा उघडला. दारात आई होती. आईची मूर्ती धूसर होत गेली. गंगा चक्कर येऊन कोसळली. आईने तिला धरलं. आई किंचाळली. घरात धावाधाव झाली. गंगाला कॉटवर झोपवलं. नाकाशी कांदा धरला. माथ्यावर गार पाणी थापलं. अचानक गंगा घरी आली. एकटी. हातात काहीच सामान नाही. किती वाळली आहे. आई, बाबा, दादा, वहिनी, छोटा भाचा सगळे भोवती गोळा झाले. गंगानं हळूहळू डोळे उघडले. आई तिच्याजवळ बसून प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. गंगा उठून बसली. आईने तिला जवळ घेतलं. ती आईला घट्ट बिलगली. तिच्या बिलगण्यात भयापोटी आलेली विलक्षण थरथर होती. भयातून हळूहळू स्थैर्य आलं. गंगानं 1-2 दिवसात टप्प्याटप्प्यानं आपल्या 6 वर्षाच्या नरकयातनेचं वर्णन केलं. ते ऐकून आई रडली. बाबा, भाऊ आणि वहिनी सारेच भयचकित झाले. बाबा, पहिलं काम म्हणजे घटस्फोट मिळवणं. माझे 2-3 मित्र वकील आहेत, त्यांना उद्याच भेटूया, भाऊ म्हणाला. बाबा बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. एकदा ते आईजवळ म्हणाले, मी खरा अपराधी आहे. मध्यस्थानं दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला. पोरीची काय दशा झाली आहे याची खरी शिक्षा मला व्हायला हवी. साधी सरळ गुणाची पोर. शाळेत, घरी सगळ्यांची आवडती, गोड स्वभावाची, दुसऱ्यांना मदत करणारी. कुणा मैत्रिणीला ठेच लागली तरी हिच्या डोळ्यात पाणी यायचं. त्या रानटी लोकांनी बऱ्याच वेळा बाबा एकटे शून्यात नजर लावून बसलेले असायचे. आई गंगाच्या मागे मागे राहायची. वहिनी स्वभावानं शांत आणि मनमिळाऊ होती. ती घरातलं सगळं बघायची. कायदेशीर कारवाई व वकील मित्राला भेटून कागदपत्रे तयार करणे वगैरे धावपळीत भाऊ होता. भाऊच्या मित्रानं फसवणुकीचा फौजदारी दावा तयार केला. दाव्याची नोटीस मिळाल्यावरच गंगाच्या सासूरवाडीच्या मंडळींचं धाबदन आणलं. त्यांनी त्यांच्या वकिलांच्या वतीने मिटवामिटवीची भाषा सुरू केली. घटस्फोट त्यामुळेच लवकर झाला. मुलगा त्यांनी ठेवून घेतला. मुख्य म्हणजे गंगाकडच्या लोकांनी पोटगीची मागणीच केली नाही. न्यायाधीशांनी विचारणा केल्यावर तिने आणि तिच्या वडिलांनी ठाम नकार दिला. त्यांचे यांना काही नको होते. कोर्टातल्या सह्यांचे सोपस्कारावरून मंडळी घरी आली. गंगा पूर्ण मुक्त झाली. वहिनीने खास काजू बेदाणे घालून शिरा केला होता. सगळ्यांनी बशा हातात घेतल्या. गंगानेही हातात बशी घेतली. पहिल्या घासाक्षणी तिला हुंदका फुटला. माझ्यामुळेच तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. मीच कपाळ करंटी आहे. आई तिच्या जवळ गेली. खूप सोसलं ग पोरी. धड हाती लागलीस, सुटलीस, यातच देव पावला. आता पुढचं पुढे. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात सावित्री वहिनी उभी, सोबत राजाराम आणि कोणी अनोळखी पुरुष. गंगानं सावित्री वहिनीची ओळख करून दिली. आधी वर्णन ऐकलंच होतं. आई तिच्याकडे डोळ्यात पाणी आणून बघत राहिली. तिच्या कृतज्ञ भावनेला शब्दच फुटत नव्हते. तिनं एकदम वाकून सावित्रीचे पाय धरले. सावित्रीनं तिला चटकन उठवलं. अहो, हे काय, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या तुम्ही. मी तुमच्या पाया पडायचं. आईचे डोळे गळत राहिले. वहिनीने आलेल्या मंडळींनाही शिरा आणला. सावित्रीच बोलू लागली. हा माझा मामे भाऊ राम. इथेच याच गावात नोकरीला आहे. पंडित विद्यालयात शिक्षक आहे. लग्नाच्या वयात ब्रह्मचर्य वगैरे खूड मनात होतं, पण आता जमिनीला पाय लागले आहेत. परवाच मला लग्न करायचं असं म्हणाला. निर्व्यसनी, गरीब स्वभावाचा आहे. हा कोणालाच फसवणार नाही. यालाच लोक फसवतील. देव, पोथ्या, पुराण याची भारी आवड आहे. सिनेमा, नाटकाला कधीच जायचं नाही. कीर्तन, प्रवचनाला जाईल. यानं गंगाला पाहिले. गंगा, तू याला पाहून घे. दुधानं तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पितात. मी या स्थळाची बारीक सारीक चौकशी केली आहे. तुम्हीही करायला हरकत नाही. आणि राम, ही गंगा.
माझी जिवलग मैत्रीण. गृहिणी या शब्दाचा अर्थ हिच्याकडे पाहिल्यावर कळेल. बाकी हिचं दुर्दैव मी तुला सांगितलंच आहे. मी हिला सुखी करण्याचा प्रणस घेतला आहे. सावित्री बोलत होती आणि गंगा तिच्या उपकाराच्या मायेच्या ऊर्जेखाली दबत होती, सुखावत होती. नव्या सुखाच्या संसाराचा मार्ग तिला तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.